श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, मराठी माघ महिन्यातील आणि फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी म्हणजेच द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी ही बघा 5 फेब्रुवारी वार गुरुवार या दिवशी आलेली आहे. आणि या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची खास करून पूजा सेवा केली, व्रत केलं, तर गणपती बाप्पांची खास आपल्यावरती विशेष कृपा जी आहे तर ती होत असते. आणि सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांची इच्छा मनोकामना जी आहे तर ती नक्कीच पूर्ण करतात. कारण की गणपती बाप्पांना सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता या नावाने ओळखलं जातं. गणपती बाप्पा आपल्या कार्यातील सर्व जे काही दुःख अडीअडचणी आहेत तर ते दूर करत असते. म्हणून आपल्याला या गुरुवारच्या दिवशी गणपती बाप्पांची खास करून पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे, काही उपाय करायचे आहे. त्यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात. परंतु काही कारणाने जर आपल्याला व्रत करणं उपवास करणं शक्य नाही झालं तर मग अगदी आपल्याला या दिवशी काहीच करणं नाही जमलं तरीसुद्धा आपल्याला आपल्या जवळपास जिथे कुठे छोटं मोठं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. आणि गणेश मंदिरातून आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती गुपचूप आपल्याला घरी आणायची आहे. आता ही कोणती वस्तू आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी आणायचं आहे आणि त्या वस्तूचं आपल्याला घरी आणल्यानंतर परत काय करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर चला मित्रमैत्रिणींनो बघा, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. पैशासंबंधीच्या अडचणी आपल्याला जाणवतात. घरामध्ये पैसा येत नाही किंवा मग पैसा येतोय परंतु तो पैसा टिकत नाही. कर्ज जे आहे तर ते काही केल्या फिटत नाही, कर्ज वाढतच आहे किंवा काही केल्या आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही आहे. आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, अतोनात प्रयत्न करतोय, धनधान्याचा तुटवडा निर्माण घरामध्ये होत असतो. अशा समस्येसाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे ना तर तो अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. बघा, त्याचबरोबर मुलांबाबत जर काही अडचण असेल, लहान मुलं सतत हट्टीपणा करतात, किरकिर करतात किंवा मग आपली जी मोठी मुलं आहेत शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात, त्यांना शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही, एखाद्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा मुले नोकरी करतात, व्यवसाय करतात, छोटा मोठा असेल व्यवसाय, त्यामध्ये त्यांना मनासारखा म्हणतो ना जो गल्ला आहे, आपला जो रोजचा धंदा आहे तर तो येत नसेल किंवा व्यवसायामध्ये आपल्याला मनासारखा फायदा होत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, तरीसुद्धा हा जो उपाय आहे ना तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करून बघा. कारण की गणपती बाप्पा जे आहेत तर ते खरोखर प्रत्येक भक्तांची इच्छा मनोकामना जी आहे तर ती पूर्ण करणारे देवता आहेत. आणि ते आपण जितकी मनापासून त्यांची सेवा करतो तर ते आपली इच्छा पूर्णच करतात. बघा, गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके असे गणपती बाप्पा आहे, सुखकर्ता आहेत, दुःखहर्ता आहेत. ते आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येत असतात. त्याचप्रमाणे विघ्नहर्ता आहेत. आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी ज्या आहेत तर ते गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादामुळे दूर होत असतात. तसेच गणपती बाप्पा हे बुद्धिदाता आहेत, मंगलदाता आहेत आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला गणेश मंदिरातून काही वस्तू ज्या आहेत ना तर त्या आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच म्हणजे 5 फेब्रुवारी गुरुवारच्या दिवशी आपल्याला आणायचे आहे. आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यावरती शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे
परिधान करायचे आहे. आणि आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे, फोटो आहे, तर त्यांची विधिवत पूजा सेवा करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. गुलाल असेल तर गुलाल अर्पण करायचं आहे. यानंतर एक लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि मोतीचूरच्या लाडूचा किंवा गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकचा नैवेद्य जो आहे तर तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. यानंतर धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं, आरती करायची आणि यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला ज्यावेळी शक्य होईल त्या वेळेमध्ये आपल्याला गणेश मंदिरामध्ये जवळपास कुठे असेल तर तिथे जायचं आहे. जाताना आपल्याला गणपती बाप्पांचं पूजेसाठी जे काय साहित्य लागतं तर ते न्यायचं आहे. एक मातीचा तुपाचा दिवा न्यायचा आहे. ज्यांना तुपाचा दिवा शक्य आहे त्यांनी तुपाचा न्या, ज्यांना नसेल शक्य त्यांनी तेलाचा नेला तरी हरकत नाही, चालेल. दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि हा दिवा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून नमस्कार करायचा, दिव्याला नमस्कार करायचा. गणपती बाप्पांना शक्य असेल तर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, गुलाल अर्पण करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांना शेंदूर जो आहे तर तो देखील लावला जातो. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. अखंड तांदूळाच्या अक्षदा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना लाल रंगाचं जास्वंदीचं फूल किंवा गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचा आहे. मंदिरामध्ये मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा ठेवायचा आहे. यानंतर काही अशा वस्तू आहेत ज्या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण केलेल्या असतात. त्यातील काही वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करून त्यांच्याकडे आपल्याला विनवणी करायची आहे की मी या कार्यासाठी ही वस्तू घेत आहे, कृपा करून मला आशीर्वाद द्या आणि या वस्तूपासून मला लाभ मिळू द्या, माझ्या कष्टाला मेहनतीला बरकत येऊ द्या, असं तुम्हाला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे, सांगायचं आहे. आणि या वस्तू कोणत्या, तर त्यापैकी पहिली वस्तू जी असणार आहे तर ते म्हणजे आपण गणपती बाप्पांना अखंड अक्षदा ज्या तांदूळ असतात ना तर ते अर्पण केलेले असतात. मग ते तांदूळ आपण अर्पण केलेले असतील किंवा दुसऱ्यांनी कुणी इतरांनी अर्पण केलेले असतील. गणपती मंदिरामध्ये सर्वजण दर्शनासाठी भाविक भक्त जात असतात आणि अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या अर्पण करत असतात. त्यातील आपल्याला बरोबर अखंड 21 तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. तांदूळ नाहीच मिळाले तरी किमान मग तुम्ही 11 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला हे तांदूळ घ्यायचे आणि हे तांदूळ घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना आपली जी काय पैशासंबंधीची अडचण आहे, धनासंबंधीची अडचण आहे तर ती सांगायची आहे, अगदी तळमळीने व्यक्त करायची आहे. आणि आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सांगायच्या, कारण तांदूळ जे आहेत तर ते आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला गणेश मंदिरातून घरी आणायचे आहे. म्हणून ही समस्या गणपती बाप्पांना सांगून ती दूर व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची. त्याचप्रमाणे हे तांदूळ जेव्हा आपण उचलतो त्यावेळी एक एक करत उचलायचं आहे. एकदम आपल्याला सर्व उचलायचे नाही आणि उचलते वेळी आपल्याला म्हणायचं आहे की ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. किंवा मग श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे. हे तांदूळ उचलायचे आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर काय करायचं, एक लाल रंगाचं कोरं छोटंसं कापड घ्यायचं आहे आणि त्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांच्यासमोर आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे. दिवा आपल्याला एका देवघरामध्ये तुपाचा लावून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर तांदूळ आपल्या हातामध्ये ठेवायचे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. जसं की तुम्ही अथर्व शीर्षम म्हणू शकता किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. आपल्याला जी काय धनासंबंधीची समस्या आहे, अडचण आहे पैशाची, तर ती परत गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि आपल्याला त्या कापडावरती हे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे. त्या तांदूळाला परत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि याची आपल्याला पोटली बांधायची आणि 5 मिनटं बाप्पांच्या चरणावरती आपल्याला ठेवायची. त्यानंतर ही पोटली जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आणि आपल्या तिजोरीमध्ये, आपला जर छोटा मोठा एखादा व्यवसाय असेल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर मग पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवू शकता. ही पोटली एका लाल कागदामध्ये बांधून सुद्धा तुम्ही खिशामध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे पैशाची अडचण असेल तर
गणपती बाप्पांच्या मंदिरातून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते घरी आणायचे. आपल्या जीवनामध्ये इतर काही समस्या असतील, म्हणजे मुलांबाबत जर एखादी समस्या असेल तर आपल्याला काय करायचं? गणपती बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण केलेल्या असतात तर त्यातील तुम्हाला एक दुर्वाची जुडी आहे ना, तर ती आपल्याला घ्यायची आहे. आणि ती जरी मंदिरामध्ये जातानाच आपण लाल कापड घेऊन गेलो आणि त्याच लाल कापडामध्ये जरी ही दुर्वांची जुडी आपण बांधली तरी चालेल, किंवा घरी आणल्यानंतर लाल कपड्यामध्ये ही दुर्वांची जुडी आपल्याला बांधायची. कारण बाप्पांना अर्पण केलेल्या ज्या दुर्वा आहेत तर त्या अतिशय अत्यंत खूप पवित्र आणि प्रभावी असतात. आणि ह्या दुर्वा आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे. किंवा आपल्याला जर मुलांबाबत एखादी समस्या असेल तर काय करायचं आहे? आपल्या मुलांच्या हातून ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गाईला खायला द्यायच्या आहेत. यामुळे आपली लहान मुलं किरकिरपणा, हट्टीपणा जो आहे तर तो करत नाही. त्याचप्रमाणे ज्या मुलांना शिक्षणामध्ये प्रगती हवी आहे त्यांच्या हातून या दुर्वा गाईला खायला दिल्या तरीसुद्धा चालेल. आपल्या जीवनातील दुःख नष्ट व्हावे, दूर व्हावे, घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद, वैभव यावं, धनधान्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी एक दुर्वा जी आहे तर ती आपल्या घरातील जी व्यक्ती कमवती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये, खिशामध्ये ठेवायची आहे. ठेवताना अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून आपला सतत हात लागणार नाही. म्हणजे आपण मांसाहार वगैरे करतो ना, त्यावेळेला आपल्याला त्या दुर्वांना स्पर्श होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला ही दुर्वा जी आहे तर ती ठेवायची आहे. किंवा मग मुलांच्या टेबलवरती, पुस्तकामध्ये, कंपास बॉक्समध्ये, बॅगमध्ये सुद्धा तुम्ही एक दुर्वाची जुडी जी आहे तर ती ठेवू शकता, जेणेकरून मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. अशा प्रकारे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गणेश मंदिरातून दुर्वा घेऊन येऊ शकतो. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे सुपारी. गणपती बाप्पांना सुपारीसुद्धा अर्पण करत असतो आपण बघा. मंदिरामध्ये जर बाप्पांना सुपारी कोणी अर्पण केलेली असेल तर आपल्याला ती सुपारी घ्यायची आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे उजव्या हातामध्ये आपल्याला ती सुपारी घ्यायची. 21 वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षम हे तिथे बसून पठण करायचं. आणि यानंतर ही सुपारी घरी आणल्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कोऱ्या कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे. काही आर्थिक समस्या असेल, अडचण असेल किंवा जे काय पैशासंबंधीचे प्रॉब्लेम असतील तर ते नष्ट होण्यासाठी आपण गणेश मंदिरातून सुपारी जी आहे तर ती देखील घरी आणून ती विधिवत पूजन करून तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा मग गल्ल्यामध्ये ठेवू शकता. जेणेकरून आपला एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होईल आणि गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतील. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला आणि मेन म्हणजे देवांवरती विश्वास ठेवा. जी काय आपण सेवा करतो, स्मरण करतो तर ते मनापासून करा. या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या 3 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू जी आहे तर ती आपण गणपती बाप्पांच्या मंदिरातून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी घेऊन येऊ शकता. आता जरी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाणं काही कारणाने तुम्हाला नाही शक्य झालं तरीसुद्धा आपण घरी जे गणपती बाप्पांना तांदूळ अर्पण करत असतो ना, तर या तांदूळातील 21 तांदूळ किंवा 11 तांदूळ जरी आपण ठेवले किंवा दुर्वा ठेवला तरी देखील चालणार आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरामध्येच हा उपाय करा. मधूनच ह्या वस्तू घरी आणा. कारण की घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणात असते. पावित्र्य मंदिरामध्ये खूप सांभाळलं जातं. म्हणून शक्यतो करून मंदिरामधूनच या वस्तू आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ज्यांना नाही शक्य त्यांनी घरी केला हा उपाय तरी देखील चालणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज थोडा माझा वेगळा येत असेल कारण की थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे तुम्हाला आवाज जो आहे तर तो वेगळा येणार आहे. तर कृपा करून यूट्यूब फॅमिलीने समजून घ्यावं हीच यूट्यूब परिवाराकडे माझी कळकळीची विनंती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, हाईप द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच आपले 1 लाख सबस्क्रायबर जे आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी मला साथ द्या आणि खरोखर तुमचा माझ्या पाठीशी आशीर्वाद असाच कायम राहू द्या. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.